अजून घरात घारगे झाले नाहीत असं कधी होईल का? चला तर आज त्या सोप्या पद्धतीने बनवूया. सर्वात आधी अर्धा किलो लाल भोपळा स्वच्छ धुवून त्यात साल काढून बिया काढून छोटे छोटे तुकडे करून घेतले आहेत. आता हे तुकडे कुकर मध्ये टाकूया. त्यात 1 कप गूळ आणि थोडस पाणी घालून 2 शिट्या होईपर्यंत छान शिजवून घेऊयात. त्याला मिक्स करून घेऊया छान आणि कुकर लावून 2 शिट्या काढून घेऊया. 2 शिट्या छान झाल्या आहेत. बघू शकता छान मऊ शिजला आहेत. आणि अर्धाच कप पाणी टाकायचं. पाणी जास्त नाही टाकायचं. आणि भोपळा आणि गूळ एकजीव होईपर्यंत छान स्मॅश करून घेऊया. त्याच्यामध्येच आपण जायफळ आणि चिमूटभर मीठ टाकणार आहे. त्यात छान 2 कप गव्हाचं पीठ आणि 2 चम्मच बेसन पीठ आणि तेल छान हे पूर्ण एकजीव करून घेऊ. आणि गार झाल्यावरच पीठ मळा. बेसन पीठ टाकलंय मी ते आणि थोडं थोडं टाकून गोळा छान आपण मळून घेऊ. छान मऊसूद गोळा आपला मळला गेला. तेल लावून त्याला छान 5 मिनिटासाठी झाकून ठेवून देऊ आपण. 5 मिनिटं झालेत. त्याला परत तेल थोडस लावायचं. मस्त हाताला तेल लावून छोटे छोटे गोळे तयार करून घेऊ आणि छान घारगे लाटायला घेऊ. असे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊ. थोडस तेल लावून आता घारगे लाटूयात. पीठ नाही लावायचं. तेल थोडं थोडं लावून मग लाटायच्या छोट्या छोट्या. लाटली की त्याला थोडीशी खसखस असं वरून फिरवून देऊ आणि लाटणीने परत त्याला प्रेस करून देऊ. लाटणी फिरवून खसखस अशी गोल टाकून घ्यायची आणि लाटणीने वरून लाटणी फिरवली की प्रेस होऊन जाते ते. याच पद्धतीने सगळे लाटून घेऊ आपण छान छोटे छोटे. मी सगळे घारगे लाटून घेतले. आता त्याला तळायला घेऊ आपण. गरम तेलात घारगे अलगद सोडूया. मंद ते मध्यम आचेवर ते त्याला फुगलं की पलटवून द्यायचंय. बघू शकतात एकदम टम्म फुगतायत बॉल सारखे. दोन्ही बाजूंनी सुंदर सोनेरी रंग आला की समजा आपले घारगे अगदी परफेक्ट तयार आहे. छान असे सगळे तसेच तळून घेऊ आपण आणि काढून घ्यायचे. त्या सोनेरी रंग आला की समजून जायचं आपले घारगे तयार आहे. हे मेजरमेंट परफेक्ट आहे. त्याला परफेक्ट मेजरमेंट भेटलं ना तर खूप छान चवीला लागतात ते आणि सुंदर येतात. बघू शकतात तुम्ही छान सगळे असेच आपण तळून घेणार आहोत आणि टम्म फुगताय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुमच्या मैत्रिणींपर्यंत. अशाच सोप्या नवीन नवीन रेसिपी सोबत आपण भेटूया. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू. आपले घारगे अगदी परफेक्ट तयार आहे. बाहेरून खमंग, आतून गूळ भोपळ्याच्या चवीने भरलेलं हे पारंपरिक घारगे सगळ्यांना नक्की आवडतील. करून बघा तुम्ही या पद्धतीने.